ही चिंबोरी होती ॲक्च्युली माझ्याकडे. ऑलमोस्ट 1.5-2 डझन होती. हे जे मी हातात पकडलं हे सगळ्यात मोठे चिंबोरे आहे. बाकी थोडी मीडियम साईजची आहेत आणि ही मादी आहे, फिमेल आहे. सो ही किती मोठी आहे ते आम्ही उचलून बघत होतो आणि ही साफ करायची होते. सगळी जिवंत आहेत. मी त्यामध्ये सगळी छोटी चिंबोरी आधी साफ करून घेतलेली. त्यांना व्यवस्थित टूथब्रशनी क्लीन करून पाण्याखाली त्याचं वरचं कवच वगैरे काढलं, बिकॉज मॅक्सिमम तिथे मेल्स होते. सो ते कवचमध्ये काय अंडबिंड नसतं म्हणून ते कवच फेकून दिलं. त्याच्या आतले ज्या मुत्रे असतात, जे स्पॉन्जी असेल, फिन्स किंवा ब्रीद करतात क्रॅब, त्याच्याने ते त्यामध्ये काही नसतं, चिखल असतो, म्हणून ते पूर्णतः व्यवस्थित क्लीन करून एका साईडला ठेवून दिलेलं. आणि शेवटला मी हे मोठं चिंबोरं साफ करायला घेतलेलं. हे तुम्ही बघत असाल की मी स्ट्रगल करते आहे त्याचं जे मेन फँग असतो ते हे करायला, बिकॉज ऑब्व्हियसली ते जिवंत असताना इट इज मोर डिफिकल्ट ते क्लीन करायला. सो कसं मी ते काढलं. आणि इवन हे जे साईडचे फँग्स आहेत हे पण आधी सुरुवातीला तर मला टोचत होते, बिकॉज ऑब्व्हियसली इट्स ट्राईंग टू सेव्ह इट सेल्फ. आणि ते कसं मी काढलं आणि साईडला ठेवलं. त्या फँगचं मी काय करणार आहे ते मी पुढे तुम्हाला दाखवते. हे आता आय एम ट्राईंग टू ओपन, बिकॉज हे मला आतून क्लीन करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता किती डिफिकल्ट आहे, कारण ते जिवंत चिंबोरे आहे. ते जरी आपण फँग्स वगैरे तोडले तरी जीव आहे अजून त्यामध्ये. सो तुम्ही हे बघू शकता की हे जे ऑरेंज आहे हे अंड आहे चिंबोऱ्याचं, लाख म्हणतो आम्ही ह्याला. आणि जे मी मगाशी म्हणाले की छोट्या चिंबोऱ्यातनं मी जे फिन्स त्याचं विथ वॉट द क्रॅब ब्रीथ्स ते काढलं, त्यामध्ये खूप चिखल असतो. सो हे मी क्लीन करून नंतर पाण्याखालीही मी हे साफ केलं. हे व्यवस्थितरित्या साफ केल्यामुळे आपण जरी चिंबोऱ्याचं कालवण खाल्लं की मग ते पोटाला बाधत नाही, बिकॉज ही घाण तुम्ही व्यवस्थित, ऑब्व्हियसली शेलफिश इज इट टेक्स मोर टाईम टू क्लीन. तर हे मी व्यवस्थित त्याचं काढून ते क्लीन करून घेते आहे, म्हणजे जेणेकरून हे आपल्याला इझियर होईल खायला. कुक करताना पण ते त्याच्यात मिक्स नाही होणार. लास्टली मी ह्याच्यातनं ती घाणीची पिशवी म्हणतो ती प्लग करून काढते त्यामधनं. आणि मग नंतर मी हे चिंबोरं अख्खंच ठेवणार आहे, पण मी ह्याला थ्रेड बांधेन पुढे जाऊन, जेणेकरून ते ओपन नाही होणार. आता हे दातेरी म्हणतो आम्ही, हे त्याचं क्लीन, बिकॉज इट्स युजलेस, हे आपण नाही खाऊ शकत, नाही काय त्यामध्ये मांस नसतं. सो हे मी काढून टाकून देते आणि मग मी ह्याला धाग्याने बांधेन. आता मी हे मोठ्या पातेल्यात तेल टाकून ऑलमोस्ट 5-6 पळी तेल घेतलेलं आहे मी, कारण क्वांटिटी तेवढी आहे. आणि मग ह्याच्यावरती मी फोडणीला फक्त जिरं टाकणार आहे, कारण मला त्याचं फ्रेग्रन्स आवडतं जिऱ्याचा. सो जिरं चांगलं थोडं तडतडायला लागलं की मग मी त्यामध्ये हा मसाला मी केलेला होता. यामध्ये भाजलेलं खोबरं कांदा, असंच गॅसवरती भाजलेलं खोबरं कांदा, आणि त्यामध्ये मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर हे सगळं एकत्रित करून वाटून घेतलेलं आहे. थोडी घाई होती म्हणून सगळंच एकत्र घेऊन मी वाटलं आहे. तर हे मी व्यवस्थित करचळून घेणार मसाला, जेणेकरून तो कुक झाला पाहिजे, म्हणजे तो कच्चा टेस्ट नाही लागला पाहिजे त्याला. सो हे मी व्यवस्थित हे करचळून घेणार आहे मसाला तेलामध्ये. आणि मग त्याच्यानंतर मी त्यामध्ये सगळं सुके मसाले ॲड करीन आता. म्हणजे ही झाली हळद, मी माझं क्वांटिटी आहे त्या प्रमाणात घेते, सो मी इथे त्याप्रमाणे मी हळद घेतलेली. हा घरचा आमचा कोळी मसाला आहे, घरी बनवलेला आहे. तो हा जरा तिखट आहे, पण म्हणून मी थोडं प्रमाणात टाकला, कारण लहान मुलंही आहेत खाणारी. आणि ही काश्मीरी मिरची पूड, ही घरी बनवलेली आहे. त्यानंतर मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेईन. आणि म्हणजे तो सुके मसाले आणि हा जो ओला मसाला आहे तो व्यवस्थित एकत्रित करून घेईन. ह्यामध्ये मी आता थोडासा 2 चमचे गरम मसालाही टाकलेला आहे. जनरली आपण शेलफिशला वगैरे गरम मसाला यूज करतो मासळीमध्ये, अदरवाईज आपण गरम मसाला नाही यूज करत. त्यानंतर मी चवीनुसार मीठ ॲड करणार आहे. त्याच्याकडे बरणीत मीठ कमी होतं थोडंसं, मी नंतर काढून व्यवस्थित वरून टाकलेलं आहे त्यामध्ये.
ॲडिशनल मीठ. त्या क्वांटिटीला प्रमाणशीर तेवढं मी मीठ टाकलं त्यामध्ये. मग हे मी सगळं एकत्रित करून गॅस बारीक करून घेणार आहे, कारण तेल आणि ते बऱ्यापैकी पातेलं पण गरम झालेलं आहे, त्याच्यामुळे ते उकळीसारखं यायला लागलं त्याला. त्यामुळे गॅस एकदम सिमर बारीक करून घेणार आहे, जेणेकरून ते खाली लागायला नको आणि ते व्यवस्थित शिजलं पाहिजे मसाला. सो हे व्यवस्थित मी थोड्या वेळ ते स्टर करून घेणार आहे, सो इट डझंट स्टिक टू द बॉटम. सगळं एकत्रित मिश्रित करून घेणार आहे. मग ह्याच्यामध्ये मी चिंबोरी साफ केलेली होती, छोटीवाली पहिला ॲड करते त्यामध्ये. ही सगळी छोटी तुम्ही बघू शकता की त्यामध्ये कवच नाही तुम्हाला दिसणार हार्डली, आणि 1-2 माद्या होत्या त्याच्यामध्ये फिमेल्स छोट्यांमध्ये, बाकी सगळं मेल्स होते, त्याच्यामुळे मी त्याचं कवच काढून टाकलेलं आहे. आणि मग नंतर हे त्याचे मोठे फँग्स आहेत, ते डुके आम्ही म्हणतो, ते त्याच्यामध्ये ॲड केले. एकदा थोडी डाव मारून घेणार आहे, त्याला वर खाली करून घेणार आहे, म्हणजे मसाला त्याला व्यवस्थित लागावा म्हणून. सो हे लागल्यानंतर आपण खूप कमी पाण्यामध्ये ते शिजवणार आहे. आता मी ह्याच्यामध्ये जे मोठं चिंबरं होतं ना ते ॲड करते. तुम्ही बघू शकता मी त्याला धागा बांधलेला आहे, म्हणजे आपण ओपन केलेलं ते सुटायला नको त्यामध्ये, तो ते सगळं त्याचं खराब होणार. म्हणून हे आता मी ह्याला पण सगळं मसाला वर खाली करून घेते, व्यवस्थित स्टर करून घेते. हे व्यवस्थित मी सगळं वरखाली करून मी आता ह्याच्यावरती झाकण ठेवणार होते. पण हे आता मी तुम्हाला आधी जसं म्हणाले की छोटे जे फँग्स होते ना, हे मी मिक्सीमध्ये टाकून आहे ना मोठ्या भांड्यामध्ये पाणी टाकून वाटून घेते, म्हणजे जेणेकरून त्याच्या आतला जो मांस असतो ना त्याचा आपल्याला वापर होतो. सो हे मी ह्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी, हे खूप घट्ट झालेलं होतं ॲक्च्युली, ते मला स्टर करायला होत नव्हतं त्या चाळणीमधनं. थोडंसं मला ह्याच्यात पाणी ॲड करावं लागलं, म्हणजे ते व्यवस्थित मी हे करून, आणि जो रस्सा किंवा जी ग्रेव्ही आपण बनवतो त्याच्यामध्ये हा आपण असं करून टाकलं की त्या कालवणाला वेगळीच टेस्ट येते. सो हे मी पाणी इथे ॲड केलं आहे पुढे जाऊन, आणि व्यवस्थित मी त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. सो हे मी आता त्याला चांगली उकळी येऊन देणार आहे. एक उकळी आली तरी इनफ आहे, बिकॉज आपण मसाला आधी व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे. मी मोठं चिंबरं उचलण्याचा प्रयत्न करते तुम्हाला दाखवण्यासाठी की ते किती मोठं आहे ते. हे आता मी ह्यावरती झाकण ठेवून त्याला चांगली उकळी येऊन दिली. हे ऑलमोस्ट झालेलं आहे कालवण माझं. मी वरून कोथिंबीर फक्त त्यामध्ये ॲड करते, गार्निशिंग प्लस फ्रेश कोथिंबीरची टेस्ट छान लागते. आफ्टर दॅट गॅस बंद करून टाकलेला होता मी, म्हणजे कोथिंबीर मला ती शिजवायची नव्हती त्यामध्ये. आय वॉन्टेड दॅट फ्रेश टेस्ट इन दॅट. सो हे ऑलमोस्ट माझं कालवण झालेलं आहे, खूप छान झालेलं, लहान मुलांनीही खाल्लं, आवडलं सर्वांना. सो आय होप यू लाईक द रेसिपी.